छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्राला जसं ऑटो हब म्हणून ओळखलं जातं तसंच फार्मा हब म्हणून देखील ओळखलं जातं। संभाजीनगरच्या वाळूज, चिखलठाणा, शेंद्रा या एमआयडीसी मध्ये छोट्या मोठ्या अशा 150 फार्मा कंपनी आहेत। मात्र या फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसलेला आहे। फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस मिळणं हे बंद झालेलं आहे। एबीपी माझानं प्राथमिक स्वरूपामध्ये 2 मोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या, जिथं कफ सिरप, कोल्ड सिरप, टॉनिक, ॲलोपॅथिक औषधं, मलम उत्पादन, ORS आणि इतर औषधांची निर्मिती होतीये। दरम्यान वाळूज एमआयडीसी भागातील औषध कंपन्यांची नेमकी काय स्थिती आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। आपण जाणून घेऊयात। LNG गॅसच्या तुटवड्यानं जशा ॲटो कंपन्यांना फटका बसला असाच फटका फार्मा कंपन्यांना देखील बसतो आहे। मी एका कंपनीमध्ये आहे आणि इथे ही कंपनीतले हे जे सिलेंडर आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी संपलेले आहेत। यांचा स्टॉक सगळा संपला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची हीट तयार करणारं हे बॉयलर आहे ते या ठिकाणी हीट तयार करत नाही आणि त्यामुळे पुढची जी सगळी प्रोसेस आहे ती ठप्प झाल्याचा दावा कंपनी मालकाचा या ठिकाणी आहे। काय वस्तुस्थिती आहे आत्ताची? ॲक्च्युली ना कंपनीची सगळी जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती हे स्टीमवर चालते आणि स्टीम जनरेट करण्यासाठी हे बॉयलर आहे। आमच्याकडे फक्त गॅसवर चालणारच बॉयलर असल्यामुळं आमच्याकडे स्टीम करायचा दुसरा कोणताही पर्याय नाही आणि ही स्टीम आल्याशिवाय कोणतीही बॅच तयार होत नाही। माझ्याकडे सध्या 10 लाखापेक्षा जास्त ऑर्डर आहे आणि मी 4-5 लाख तर ऑर्डर सोडून दिल्या, म्हणजे त्या रिफ्यूज केल्या। आजच्या घडीला लोक इथे येऊन बसलेले मालासाठी, पण माल देता येत नाही आणि स्टीम शिवाय मला काहीच करता येत नाही कारण सगळी कंपनी बंद आहे। पूर्ण कंपनी बंद आहे। आता फक्त पॅकिंग चालू आहे। कालपर्यंत जेवढं गॅस होता माझ्याकडे तो आज संपलेला आहे, त्याच्यामुळे आता बॅच घेण्याचं काम बंद आहे। फक्त पॅकिंगसाठी एक थोडंसं 5-10 हजार बाटल्या मी बनवू शकतो, याच्या म्हणजे पॅक करू शकतो, बनवू तर काही शकत नाही। आता कोणत्याही प्रकारे माझ्याकडे नवीन बॅच घ्यायला गॅसच नाही आहे आणि गॅसशिवाय काही पर्यायच नाही। बॉयलरमधून गॅस या ठिकाणी येतो आणि हे सगळं कसं ठप्प आहे? ॲक्च्युली बॉयलरमधून जी स्टीम असते ती स्टीम या ठिकाणी येते आणि ही स्टीम जी असते या स्टीमनी ह्या ठिकाणी आमची प्रोसेस आहे ना, हे जे प्रोडक्शन होतं हे याच्यात काही मटेरियल असतात, हे गरम करण्याची प्रोसेस असते। याला हे जॅकेटेड आहे आणि हे जॅकेटेड टँकमध्ये ह्या प्रोसेसनी आमचे मॅन्युफॅक्चरिंग होते। म्हणजे कप सिरप जर बनवायचं असेल, कोल्ड सिरप बनवायचं असेल तर त्याला जी हॉट प्रोसेस आहे ह्या टाक्यांमधून होते आणि ह्या टाक्याला सगळ्या बाजूनी हे गॅसचे कनेक्शन लावलेले आहे, म्हणजे स्टीमचे, आणि या स्टीमशिवाय हे टाकीत काहीच करता येत नाही। आता हे पूर्ण ठप्प आहे, पूर्णपणे बंद आहे। किती फटका बसलाय ओव्हरऑल फार्मा कंपन्यांना? आता किती कंपन्या आहेत या ठिकाणी 22-23 कंपन्या आहेत सध्या औरंगाबादमध्ये आणि सगळ्या कंपन्याला फटका बसलेला आहे। आता माझं सगळ्यांशी बोलणं झालं, प्रत्येक कंपनी ह्या क्रायसिसमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे। हा नुसता गॅसचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण बाकीसुद्धा पेट्रोकेमिकलवर चालणारे जे काही प्रोडक्ट आहे जसे की मेजरिंग कप आहे, बॉटल आहे, याचे सगळ्यांचे रेट कमीत कमी 30% वाढलेले आहे। प्रत्यक्ष रुग्णांवर परिणाम होऊ शकेल? 100% रुग्णावर परिणाम होणार आहे। एक तर लोकांना औषधी मिळणार नाही, औषधी मिळाली तर प्रचंड महाग भेटेल, लोक कमी रेटमध्ये विकू शकणार नाही आता औषधी। मुख्य प्रश्न तर मिळणारच नाही आहे, कारण लोक बोलत जरी नसले तरी त्यांनी प्रोडक्शन कमी करून टाकलेलं आहे। वस्तुस्थिती अत्यंत बिकट आहे आणि जसं कानेरे यांनी सांगितलंय की वस्तुस्थिती अशी आहे की कंपन्या या बंद पडलेल्या आहेत आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, काही बॉयलरवर सुरू असल्या तरी त्यांच्या अनेक प्रोसेस ज्या आहेत त्या गॅसमुळे ठप्प आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।